नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल बघा मस्त असा सरबत बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 100 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे बघा। अशा पद्धतीची हिरवीगार अशी बडीशेप आहे। ह्याला नीट करून घ्यायची, काय गहाण वगैरे असले तर। आणि 100 ग्रॅमच खडी साखर घेतली। तुम्ही जर खडी साखर नसेल घ्यायची तुम्हाला तर साधी साखर घेतली तरी चालेल। आणि 150 ग्रॅम जरी घेतली तर चालेल। हे 100 ग्रॅम आणि ही 100 ग्रॅम आहे। त्यासाठी बघा हिरवी विलायची मी 3 घेतलेले आहेत। अशा मोठ्या मोठ्या आकाराचे आहेत। जर छोट्या आकाराच्या जर असल्या का नाही तर 4-5 जरी घेतल्या तरी चालतील। त्याच्यामध्ये मी 7 मिरी घेतलेली आहे। ते काळं मिठाचे बघा 4 तुकडे घेतलेले आहेत। एक चमच्याच्या मापाने जर सांगितलं ना तर अर्धा चमचा पावडर घ्यायची काळ्या मिठाची। आणि साधं मीठ घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता ही बडीशेप टाकून घेऊया। त्यात टाकायची हिरवी विलायची, मिरी टाकायची, काळं मीठ टाकायचे, साधं मीठ टाकायचे। आणि ही जी खडी साखर आहे ना ही मी फोडून काय करणार आहे, ही पण ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला पावडर बनवून घ्यायची। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। आणि जेव्हा खडी साखर टाकली ना ती फोडून टाकलेली, अख्खी टाकू नका ना तर मिक्सर वगैरे खराब होईल तुमचा। आणि ती जी खडी साखर होती ना ती धागेवाली जी बोलतो ना आपण तशी खडी साखर होती बघा। अशा पद्धतीत पावडर झालेली आहे, एकदम मस्त असे करून घ्यायचे। आता ही कशी माहिती आहे का, तुम्ही पॅक बंद डब्यामध्ये ठेवू शकता। आणि जेव्हा आपल्याला गरमीच्या दिवसात कसं होतं काहीतरी वेगळं, तर लिंबू महाग आहेत की कधी आणायचे काय आणायचे, तर झटपट आपल्यासाठी सुद्धा बाहेरून भाजी वगैरे घेऊन आला, कधी असं गरम वाटलं तर एक चमच्यावर टाकून तुम्ही ग्लासमध्ये पाणी टाकून सुद्धा पिऊ शकता। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं कशा पद्धतीत करायचं हे पण मी तुम्हाला दाखवते। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकून घेऊ। एकदम थंड पाणी टाकायचं। जर फ्रीजमधलं असलं तर फ्रीजमधलं जरी टाकलं तर चालेल, नाही तर मटक्यातलं जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता हे घेतलेले 2 ग्लास अर्धा लिटरचे ग्लास आहेत। ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला फक्त 1.5 चमचा। आणि आता हे काय करायचं, मिक्स करून घ्यायचं। आता तुमचा एक प्रश्न असेल की ही 1.5 चमच्याला गोड तुम्हाला होईल का बरोबर, तर आपण कसं केले, बडीशेप 100 ग्रॅम आणि खडी साखर 100 ग्रॅम। तुम्हाला पाहिजे तर थोडंसं तुम्ही जास्त गोड जर खात असाल तर तुम्ही जास्त टाकलं तरी पण चालू शकते बघा। अशा पद्धतीत होतं आणि मस्त लागतं बघा हे काय प्यायला। आणि शरीरासाठी सुद्धा आपल्याला एकदम थंड असतात। हे आपण तुम्हाला मी ग्लासमध्ये ओतून दाखवते। ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बर्फाचे खडे टाकून घेऊया। पहिलं तर आपण ह्याच्यामध्ये थंड पाण्याचंच केलेलं आहे। जरी बर्फ जर तुम्हाला नसेल आवडत जरी नाही टाकला तरी चालेल। 3 खडे टाकलेले आहेत। आणि हे जे आपण जे केलं होतं ना ते ह्याच्यात ओतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, काही टाकायची गरज नाही। पाहिजे तर तुम्हाला मी सांगितले, पाहिजे तर गोडे प्रमाणात थोडंसं गोड टाकू शकता। आणि जर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली, जर तुम्हाला जर खडी साखर जर टाकायची नसेल ह्याच्यामध्ये तर तो गुळाची पावडर भेटते ना, तुम्ही ते पण टाकली तर सगळ्यात उत्तम छान असं होतं। आणि हे चवीला पण छान लागतं। तर अशा पद्धतीत पण तुम्ही करून पिऊ शकता। तुम्हाला मी अजून 2 दाखवते की तुम्ही कशा पद्धतीत करू शकता ते। ग्लास घेतलेला आहे, आता मी तुम्हाला दुसरं दाखवते कसं करायचं। त्याच्यामध्ये आता बर्फाचे 3 खडे टाकून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला सब्जाचं बी बघा, मी भिजत घातलं होतं 10 ते 15 मिनटं जरी भिजत घातलं का नाही तर 3 चमचे टाकते बघा। कमी जास्त सुद्धा तुम्ही टाकू शकता बघा। आता ह्याच्यामध्ये जे आपण बनवून घेतलं होतं ना ते पाणी पण टाकून घेऊया। हलवत राहायचं कारण ते खाली राहतं बघा। हे अशा पद्धतीमध्ये हलवलं का नाही की मस्त होतं। कुणी जरी पाहुणे रावळे जरी आले ना तर तुम्ही अशा पद्धतीत जरी बनवून दिलं ना तरी पण चालू शकते बघा। हे अशा पद्धतीमध्ये करायचं। आता ह्याला काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे फक्त। मस्त बघा असं होतं, एकदम चवीला पण छान लागतं। सब्जा पण चांगला असतो खायला आणि एकदम थंड असं झालेलं आहे। आता तुम्हाला मी तिसरा बनवून दाखवते। आता आपण तिसरा बनवूया। त्यासाठी बघा हे पुदिना घेतलेला आहे, पानं घेतले, थोडीशी साधारणशी बारीकशी अशी देठं पण मी त्याला घेतलेली आहे। त्याच्यात घेतलेलं आहे बघा हे लिंबाचे 3 काप घेतलेले आहेत। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, तुमच्याकडे काय लाटणं वगैरे असेल ना त्यानं किंवा दुसरा ठोंबा असेल का नाही त्यानं थोडंसं असं दाबून घ्यायचं की त्यातला रस बाहेर काढायचा पुदिन्याचा आणि त्याचा। लिंबाच्या फुडी आणि पुदिना बघा मी थोडासा कुटून घेतलेला आहे, साधारण कुटून घ्यायचा, कारण काय होतं माहिती आहे का त्याची चव छान लागते त्याच्यामध्ये। आता ह्यात परत आपल्याला टाकायचे बर्फाचे खडे आणि त्यात आपल्याला हे ओतून घ्यायचे बघा। मस्त असं लागतं बघा। तिन्हीची चव वेगवेगळी येणार, तुम्ही करून बघा। सब्जाची चव वेगळी असते, साधं फक्त आपण केलेलं आहे त्याची चव वेगळी येणार, आपण हे जे टाकलेलं आहे ना ह्याची चव वेगळी येणार। आता ह्याला काय करायचं, आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं लागतं बघा। अशा पद्धतीत तुम्ही फक्त एकदा करून बघा। आणि तुम्हाला ह्या तिन्हीमधलं कुठलं आवडलं ते जरा मला तुम्ही कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।